नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आर.जे. निशा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ MPSC गुरु व्यक्तिविशेष हे सत्र. व्यक्तिविशेष सत्र एक अशी मालिका जिथे आपण जाणून घेतो इतिहासातल्या महत्त्वाच्या व्यक्तींची प्रेरणादायी, कधी कठोर तर कधी वादग्रस्त जर्नी. तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात आपण जाणून घेणार आहोत भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स, एक असे नाव जे ब्रिटिश भारताच्या प्रशासनात मोठे योगदान देतानाच वादांच्याही भोवऱ्यात अडकले. वॉरन हेस्टिंग्स यांचा जन्म 6 डिसेंबर 1732 इंग्लंडच्या दाट ग्रामीण भागातील ऑक्सफर्डशायरमध्ये झाला. अल्पवयातच आईवडिलांच्या निधनामुळे कठोर परिस्थितीतच वाढलेला हा मुलगा पुढे भारतातील कंपनी राजवटीचा वास्तुविशारद ठरला. हा इतिहासातील विरोधाभासच म्हणावा लागेल. वेस्टमिन्स्टर स्कूलमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1750मध्ये ईस्ट इंडिया कंपनीत प्रवेश केला आणि एक सामान्य कारकून म्हणून बंगालमध्ये रुजू झाले. भारतीय भाषा, संस्कृती, समाज आणि प्रथांचा अभ्यास करण्याची त्यांची ही वृत्ती त्यांना इतर ब्रिटिश अधिकाऱ्यांपेक्षा वेगळे बनवत होती. 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर कंपनीची सत्ता वाढू लागली आणि हेस्टिंग्स यांनी प्रशासनातील उणिवा ओळखून प्रत्येक गोष्ट सुबकपणे नोंदीत, नियोजनात आणि कार्यपद्धतीत आणण्याचा प्रयत्न सुरू केला. 1772मध्ये बंगालचे गव्हर्नर आणि नंतर 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार भारताचे पहिले गव्हर्नर जनरल झाल्यानंतर त्यांनी कंपनी राजवटीचे आधुनिकीकरण करण्यासाठी अनेक मूलभूत सुधारणा केल्या. त्यातील प्रमुख म्हणजे महसूल व्यवस्थेतील बदल, परमनंट सेटलमेंट. ही संकल्पना येण्याआधीची ही महत्त्वाची कडी होती. ग्रामीण महसुलात प्रचंड भ्रष्टाचार होत होता. मध्यस्थांच्या लुटमारांमुळे शेतकऱ्यांचे हाल होत होते. हेस्टिंग्स यांनी महसूल वसुलीसाठी स्थानिक अंमलेदार आणि जमीनदारांची जबाबदारी निश्चित केली. परंतु महसूल वाढविण्याच्या ब्रिटिश दडपणामुळे काही धोरणे कठोर ठरल्याची टीका त्यांच्यावर झाली. न्यायव्यवस्थेमध्ये त्यांनी हिंदू व मुस्लिम कायदे त्यांच्या धर्मशास्त्रानुसार लागू करण्याच्या पद्धतीला अधिकृत मान्यता दिली. दिवाणी कोर्ट्स, फौजदारी कोर्ट्स, सदर दिवाणी अदालत अशी दुहेरी न्यायव्यवस्था त्यांनी तयार केली, ज्यातून ब्रिटिश न्याय प्रशासनाची पायाभरणी झाली. वॉरन हेस्टिंग्स यांच्या विशेष आवडीचं क्षेत्र म्हणजे भारतीय संस्कृती. त्यांनी संस्कृत व फारसी जाणणाऱ्या पंडितांना प्रोत्साहन दिले. असॅटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन करण्याचा थेट पाठबळ दिले. तसेच अ कोड ऑफ जेंटोलॉज हे संस्कृत भारतीय कायद्यांचे इंग्रजी भाषांतर त्यांच्या काळात प्रकाशित झाले. ते भारतीय समाजाची रचना समजून घ्यायचा प्रयत्न करणारे थोडे ब्रिटिश प्रशासकांपैकी एक होते. परंतु या सर्व कामगिरीसोबतच त्यांचे नाव मोठ्या वादांमध्ये अडकले. रोहिल्ला वार, चैत सिंग एपिसोड आणि बिगम्स ऑफ अवध यासारख्या घटनांमध्ये सत्ता, धन आणि प्रशासनातील हस्तक्षेप यासंबंधी गंभीर आरोप झाले. एडमंड बर्क या ब्रिटिश संसद सदस्याने त्यांच्यावर गुन्हे, भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप ठेवून महाभियोगाची प्रक्रिया सुरू केली. ब्रिटिश इतिहासातील हा सर्वात प्रदीर्घ महाभियोग 8 वर्षे 1787 ते 1795 या काळात चालला. भारतातील त्याच्या कारभारातील काही विवादास्पद निर्णयांचा राजकीय आणि नैतिक मुद्द्यांवरून कठोरपणे तपास झाला. अखेरीस सर्व आरोपांमधून ते निर्दोष ठरले. परंतु त्यांच्या कारकिर्दीचे मूल्यमापन कायमस्वरूपी द्विधा अवस्थेतच राहिले. एकीकडे सुधारणाचा प्रणेता तर दुसरीकडे साम्राज्यवादी दडपशाहीचा प्रतिनिधी. महाभियोगानंतर हेस्टिंग्स यांनी उर्वरित आयुष्य इंग्लंडच्या हॅम्पेस्टेडमध्ये शांततेत घालवले.
आणि 22 ऑगस्ट 1818 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतरही इतिहासकार त्यांना कंपनी राजवटीचे पितामह, पहिले प्रभावी प्रशासक आणि साम्राज्यवादाचे सौम्य रूप अशा विविध दृष्टीने पाहतात. पण निर्विवादपणे ब्रिटिश भारतातील आधुनिक प्रशासनाचा पाया घालण्यात वॉरेन हेस्टिंग्स यांचे योगदान अभूतपूर्व आहे. इतिहासात अनेक व्यक्ती येतात, पण काही व्यक्ती इतिहासाची दिशा बदलतात. वॉरेन हेस्टिंग्स त्यापैकीच एक. भारतातील ब्रिटिश राजवटीचे स्वरूप बदलणारा, परंतु त्याचबरोबर वादांनी वेढलेला प्रशासक. विद्यार्थी मित्रांनो, आज 6 डिसेंबर आणि आज वॉरेन हेस्टिंग्स यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने आपण त्यांच्या जीवन कार्याविषयीची सविस्तर माहिती नुकतीच जाणून घेतली आहे आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडली असेल. यानंतरही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी आरजे निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. असेच ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली